भावानं जॉर्ज कुट्टी पहिल्या आणि दुसऱ्या पार्टमध्ये जसं पोलिसांना चुना लावायला यशस्वी झाला तेच तिसऱ्या पार्टमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. पण ते चुना लावायला यशस्वी होतो का नाही ते तुम्हाला या दृश्यम 3मध्ये बघायला मिळेल. आता माझं खरं मत डायरेक्ट सांगायचं झालं तर मी दृश्यम 1 आणि 2 मला जेवढा आवडला तेवढा दृश्यम 3 आवडला नाही. जर मी दृश्यम 1 आणि 2ला जर 10पैकी 8 किंवा 9 रेटिंग देत असेल तर मी याला रेटिंग देईन 6. आता याची काही कारणं आहेत. आता याची काही कारणं बघण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो काही पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह याच्या गोष्टी. आता याच्या पॉझिटिव्ह गोष्टी बघायला गेलं तर जॉर्ज कुट्टीचं जे कॅरेक्टर आहे म्हणजे मोहनलाल सर यांनी जी ॲक्टिंग केली जबरदस्त. A1 स्टार्ट टू एंड एकट्याच्या खांद्यावर पिक्चर ओढून नेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही. दुसरं जे बाकीचे जे कॅरेक्टर्स आहेत म्हणजे सपोर्टिंग रोल्स जे आहे सपोर्टिंग कास्ट त्यांची पण जबरदस्त ॲक्टिंग आहे. त्यानंतर शेवटचा जो अर्धा तास आहे जे यातला ट्विस्ट म्हणायला ट्विस्ट जो आपण म्हणतो आहे तो पण यातला मस्त आहे. आता हे झाले याच्या पॉझिटिव्ह. आता ह्याच्या निगेटिव्ह ना थोड्याशा याच्यापेक्षा जास्तच आहे असं मी म्हणेन. सगळ्यात आधी पिक्चर तुम्हाला खूप लेंदी वाटणार आहे. आता मी बघितला मल्याळममध्ये सबटायटल बरोबर जवळजवळ 2.5 तासाचा पिक्चर आहे. आता धुरंधर बघून 4 तासाची सवय झाली आपल्याला पण धुरंधरची लेवल वेगळी होती. तो पिक्चर खिळवून ठेवत होता. इथं हा पिक्चर मार खातो आहे आपल्याला. सुरुवातीचा पहिला 1.25 ते 1.5 तासाचा पिक्चर आपल्याला बघताना असं वाटतं की काय म्हणजे उगाचच ताणवा लागलेत असं म्हणजे लयच ताणवा लागलेत असं वाटायला लागले. पण शेवटला आल्यानंतर आपल्याला कळतं की जे काही कॅरेक्टर इंट्रोड्यूस केले होते जे आपल्याला सुरुवातीला दाखवतात ते नंतर अननेसेसरी कॅरेक्टर वाटतात. पण डायरेक्टरचं हे उद्दिष्ट असू शकतं की एका थ्रिलर किंवा सस्पेन्स तर म्हणूच शकत नाही आपण याला. एका थ्रिलर पिक्चरसाठी जे काही कॅरेक्टर आसपास पहिला जे दाखवतात त्याच्यावर आपल्याला संशय व्हायला लागतो आणि तो संशय कसा चुकीचा ठरतो ऑडियन्सला हे दाखवण्यासाठी तो एक ॲप्रोच डायरेक्टरने वापरला असेल. त्याच्यानंतर आणखीन एक निगेटिव्ह म्हणायला गेलं तर थोडं प्रेडिक्टेबल आपल्याला वाटतं आहे. थोडं म्हणजे ट्विस्ट पूर्ण आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. शेवटचा जो ट्विस्ट आहे तो प्रेडिक्ट होत नाही. तरी पण कुठंतरी हा चुना लावणारच आहे हे कळणार आहे. पण तो कसा हे जे दाखवलं आहे ना ते थोडंसं वेगळं आहे. बाकी ओव्हरऑल मला जर सांगायचं झालं या पिक्चरबद्दल जेवढ्या अपेक्षा होत्या तेवढ्या पूर्ण झाल्या नाहीत. जर 100% अपेक्षा असतील तर याच्या एक 80% पिक्चर पोचतो आहे. पण पहिलेचे जे 2 पिक्चर पार्ट होते ते एक पूर्ण थ्रिलर कॅटेगरीतले होते. हा थोडासा ड्रामा सायकोलॉजिकल थ्रिलर या कॅटेगरीमध्ये जातो आहे असं म्हणेन आपण. याच्यामध्ये इमोशनवर जरा जास्त भर दिला आहे. जो काही डायलेमा आहे जॉर्ज कुट्टी कॅरेक्टरचा तो फॅमिली आणि एक ह्याच्यामध्ये आता जे काय असतं त्याच्यामध्ये केस रिओपन होते पण केस रिओपन कोण करतं हे खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. आणि तो म्हणजे शॉट हे अनएक्सपेक्टेड होतं ज्याने केस रिओपन केलेले आहे. कारण पहिल्या आणि दुसऱ्या पार्टमध्ये जो माणूस दाखवला आहे ते आता मी ते सांगत नाही. ते जर सांगितलं तर थोडंसं यातलं रिव्हील होईल. आणि बाकी यातलं जे कॅरेक्टर जे आहे एक महत्त्वाचं कॅरेक्टर जे आपलं गायतोंडे होतं हिंदीमधलं तसं यात जे एक कॅरेक्टर आहे सहदेवचं जे कॅरेक्टर आहे मस्त आहे ते कॅरेक्टर. आणि त्या कॅरेक्टरनं काय उत्पात माचवला आहे तो तुम्ही या पिक्चरमध्येच बघा. बाकी ओव्हरऑल म्हणजे पिक्चर निराश करणार नाही पण थोड्याशा एक्सपेक्टेशन कुठंतरी पूर्ण करायला मागं पडतो आहे असं वाटतं. आता डायरेक्टरने स्वतःच सांगितलं होतं की जेवढ्या तुम्ही अपेक्षा आधी ठेवला होता तेवढ्या याच्याकडून ठेवू नकासा कारण हा थोडासा ड्रामाकडे न्यायला लागलो आहे आम्ही आणि हा पिक्चर कुठंतरी एंड करायचा आहे. पण एंड करायचं आहे म्हटलं आहे डायरेक्टरनं पण शेवटी आपल्याला 4थ्या पार्टची पण हिंट मिळते आणि ती 4थ्या पार्टची जी हिंट मिळते ना तो सीन एक जबरदस्त आहे. आणि सगळ्यात आवडला मला एक शेवटचा डायलॉग तो जॉर्ज कुटी म्हणतो आहे की जो केस रिओपन ज्यानं केलेली असते ही जे सगळं याच्या मागं असतं त्याला किंवा तिला की परत असं काही जर केलं परत माझ्या जर कुटुंबाच्या आसपास आला तर मी तुला मारून टाकेन. ही जी म्हणायची पद्धत जी आहे ना ती मोहनलाल सरांची ती क्लास आहे. म्हणजे तिथं खाली सबटायटल वाचलं आय विल किल यू. आणि हे आपल्याला जाणवते खरोखर हा माणूस मर्डर करू शकतो आहे आणि तो पचवू शकतो आहे कारण त्यानं पहिल्या 2 पार्टमध्ये तो चुना लावला आहे पोलिसांना आणि होते त्याला मारू शकतो आहे. बाकी हे माझं मत होतं दृश्यम 3बद्दल. बाकी तुम्हाला म्हणजे सबटायटल बरोबर काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही हा पिक्चर बघू शकताय आणि 1 टाईम वॉच आहेच. बाकी अजय देवगण जर आता विमलची गँग येईल त्यावेळी खूप चांगल्या दुरुस्त्या होतील याच्यामध्ये आणि एवढा म्हणजे लेंदी होणार नाही. सगळ्या दुरुस्ती करून अपडेट करून हा पिक्चर काढेल अजय देवगण अशी अपेक्षा करतो. बाकी व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.